हो ना, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेमध्ये असाल. माणसानं मजे जगलं पाहिजे. मी व्हिडिओ चालू केलं नेहमी असं म्हणत असतो, कारण कसं आहे बाबा, कोणता दिवस शेवटचा आहे ही सांगता येत नाही बरं का. कधी माणसाला काय होईल, कधी काय काय सांगता येत नाही. त्यामुळं प्रत्येक क्षण माणसानं मजेत आणि सुखात जगला पाहिजे. पैशाचं काय, पैसा येत राहतो, जात राहतो, काय नाही. प्रत्येकजण शून्यातूनच वर आलेला असतो. तर आज वेळ अमावस्या निमित्त आलो होतो शेताकडे आजोबांच्या. थोडक्यात माझे शेत नाही म्हणता येणार त्याला, ते आमच्या आजोबाचं शेत आहे. मावशी पाठीमागून येतच आहे. डब्बा वगैरे वेळ अमावस्याला कसं लोक शेतामध्ये जेवण करतात है ना. बघू शकता एकदम मोसाळ जागा, पण कसं आहे ऋतूनुसार चल ही गोष्ट बघू शकता. इकडे हिरवळ हा पूर्णपणे चढ आहे आणि चढून यावं लागेल. गाडी होती पण घरी लावून आलो, काय विषय नाही. पण पाय पूर्णपणे दुखत आहेत आणि लाका तर तुम्हाला काय साऊंडला काय विषय नाही. तर हे पाणी घेतलेलं आहे प्यायला. आपलं काय बोरचे पाणी असतेच म्हणा, विहीर आहे म्हणा, तरी पण खूप दिवसानंतर जायलो आहे. एकडं आटलं असेल किंवा काय, मी पुढचा विचार करतो कधी बी. समजा पाणी नसलं तर मग काय प्यायचं, त्यामुळे सोबत पाणी घेतलेलं आहे. बाकी काय विषय नाही, स्किप काढतो नंतर तुम्ही. तर फायनली मी शेतामध्ये येऊन टेकलेला आहे, बघू शकता है ना. काळोखी जमीन, इथूनच अन्नाची निर्मित होत असते. तुतले पण यायला का, काय विषय नाही, होईल सगळं नेट एक दिवस. हे पीर गैबी पीर खूप लांबून लोक येतात तिथे. मावशी यायचं लागलेलं आहे मागणं, काय विषय नाही. सर्वप्रथम शेताची पूजा करणं महत्त्वाचं असतं. आज करतात, काय विषय नाही, स्किप काढतोच. तर भावानं फायनली निवड टाकून झालेलं आहे. मावशी आहे माझी, हाय करा असं हाय कर. बघू शकता निवड वगैरे आपल्याला शेताकडे आल्यावर पाहायला भेटतं है ना. बघू शकता रानमेवा. दुपारच्या 2 वाजलेले आहेत आणि ऊन पूर्णपणे लागत आहे. तर हुंड वगैरे खायला भेटणार आहेत, तरच तुम्हाला नक्कीच करेल. तर बघू शकता एकदम ओसाडा जागा आहे ना. बघू शकता पट्टी. निवड मात्र कचकडून खायला भेटला आहे बघा. नारळ मात्र कचकडून खायला भेटला आहे. जसं जसं माणूस शिकत राहिला तसं आपलं गाव सोडून सिटीमध्ये जाऊन राहिला. परंतु ह्या ज्या जुन्या परंपरा आहेत बाबा, शेताची पूजा करणे, आपण शेतीतून आपल्याला अन्नधान्य भेटतं आहे ना. तर बघू शकता ते करणं फार गरजेचं असतं, कारण या जुन्या माणसांमुळे हे संस्कृती टिकून आहे असं सांगता येईल. तर बघू शकता हे पूर्णपणे वर्शिप चालू आहे. मावशी करत आहे लक्ष्मीपूजन. हे बघू शकता काय मशागत थोडक्यात पूर्णपणे दाखवूनच तुम्हाला मी. तेवढंच काळ्या आईला बरं वाटत असतंय है ना. मला बोलता येणार कारण का माहिती आहे का, येईल ते पूजन करायला लागले, पूजन झालं की नारळ द्यायला लागले. मरणच खाल्ले नारळ. जेवणापेक्षा आज मी नारळ जास्त खाल्ला बघा, जेवणापेक्षा नारळ. बघा एकदम बघू शकता शेतीचे पूजन झालेले आहे. राजा ट्युशनला पण माहिती आहे का, टी भाई हो अरे बघ तिकडे यार, कसं बघा तिकडे चेहरा वाटत आता सांगा फायनली घरी आलेलो आहे. अशा प्रकारे वेळामुळेचा मी आनंद घेतलेला आहे. मित्रांमध्ये गेलेला टाईम एक वेगळंच, त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा असते. तर काय विषय नाही भावांनो, मस्त राहावा, मजेत जागा. जास्त कोणाचा विचार म्हणजे जो तुम्हाला किंमत देतो त्याची तुम्ही किंमत करा. त्याचा म्हणजे सेल्फ रिस्पेक्टला धरून चला, कारण सध्याचे युग हे
माणसांमध्ये माणूस कमी होत चाललेले आहे भावांनो. त्याची जास्तीत जास्त काळजी घ्या भावांनो स्वतःची. आणि हाय तो क्षण सुखामध्ये जगा. जी गोष्ट आपल्याकडे आहे ती काही जणांचं स्वप्न आहे, त्यामुळं आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहावा. काळजी घ्या. बाय.